नमस्कार, मी सरस्वती. स्वागत आहे तुमचं मी आणि माझे दैनंदिन जीवन या चॅनलवरती. आज मी बनवली होती साऊथ इंडियन थाळी. त्याआधी मी तुम्हाला सांगते, मी आज गाऊला घेऊन गेले होते तिच्या डान्स क्लाससाठी. तिच्या सरांनी असं खूप छान डान्स शिकवला. स्टुडिओमध्ये काही मला अलाउड नव्हतं जायला, म्हणून मी अशी छोटीशी त्या विंडोमधून क्लिप काढून घेतली आणि नंतर मॅडमचे पप्पा आले होते आम्हाला घ्यायला. डान्स क्लास काही असं जास्त दूर नाही आहे, तो जवळच आहे. पण ते बोलले की ऑफिसवरून मी येतो आहेस तर मग येताना तुम्हाला घ्यायला येतो. घरी आले, पटकन फ्रेश झाले. मग गाऊ बोलले, आई मला खूप भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे. मग पटकन अशी स्वयंपाकाची तयारी केली आणि मी जेव्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागले मग मॅडमचे लाड सुरू झाले पप्पांपाशी. दिवसभर जे काही स्कूलमध्ये होतं, घरी मी काय बोलते, तिला कोणी काही बोलतं, ती सगळं काही सांगते तिच्या पप्पाला. मग तिला स्टोरी टेलिंगमध्ये सर्टिफिकेट भेटलं होतं. मग तिला जे स्टोरी सांगितली होती तिनं त्याच्यासाठी सर्टिफिकेट भेटलं. मग तिला तिनं सेम तिच्या पप्पाला स्टोरी सांगितली, मस्त अशी ॲक्शन वगैरे करून सांगितली. आणि नंतर मग मला म्हणे, तू पण ये गं आई, तुला पण सांगते मी कशी स्टोरी सांगितली होती मॅमला वगैरे. आणि नंतर मग तिची स्टोरी ऐकून मी पटकन किचनमध्ये आले, स्वयंपाकाला लागले. इडली लावली. जेव्हा इडली बनवते, डोसा जे काही बनवते मी, त्याच्यासाठी तिला डोसा वगैरे असं काही आवडतच नाही. आणि इडलीमध्ये पण मला अशी आवर्जून मिनी इडली लावावीच लागते तिच्यासाठी. आणि नंतर तिच्या आजी आजोबांचा कॉल आला होता आणि त्यांना पण बोलली ती, अगं मी म्हटलं तुला भूक लागली होती ना. तर मग तिच्या त्या बोलण्याच्या ह्याच्या करण्यामध्ये ती सगळं विसरून गेली, भूक लागलेली. त्याच्या मस्त माकड उड्या बिड्या मारून झाल्या तिच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारून झाल्या. मग मी इकडं चटणीची तयारी करायला घेतली. मग तुम्ही म्हणता ना, आता चटणीमध्ये कांदा कोण घालतं यार. मग मी घालते, मला आवडतो कांदा. आणि तुम्ही पण एकदा खरंच ट्राय करून बघा, कांदा घालून चटणी खूप छान लागते. मस्त थोडंसं लालसर होईपर्यंत खोबरं, कांदा, लसूण वगैरे सगळं टाकून मस्तपैकी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. नंतर तडका वगैरे टाकला आणि मस्त वरण पण शिजलं होतं. डबल टेन्शन नकोच म्हणून मग मी वरणामध्ये, जेव्हा मला बटाट्याची भाजी बनवायची असते तेव्हा वरणातच शिजायला टाकते बटाटे आणि वरण छान हाटून घेतलं. माझ्या गाऊला ना असं काहीच नाही आवडत, चटणी म्हणा किंवा बटाट्याची भाजी वगैरे काहीच नाही आवडत तिला. फक्त मीठ घालून हाटलेलं वरण आवडतं साधं. मग पटकन तिला वरण हाटून तिची इडली वगैरे तयार करून तिला जेवायला दिलं. आणि मग मी चटणी, चिंच आणि गूळ पण भिजत घातला होता, मग ते टाकून दिलं वरणामध्ये आणि वरणाला फोडणी देऊन ते ठेवलं साईडला. नंतर लगेच पटकन मग बटाट्याची भाजी करायला घेतली आणि भाजीमध्ये कांदा, लसूण हे ते सगळं घातलं. आणि मी ना जेव्हा बटाट्याची भाजी डोश्यासोबत खायला करायची असते ना, तेव्हा अशी मस्त डाळ घालते, उडदाची म्हणा किंवा मुगाची म्हणा, अशी कोणती तरी डाळ घालते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. नंतर भाजी दिसायला तर खूप छान दिसत होती आणि झाली पण खूप छान होती. नंतर लगेच तवा ठेवला. तवा गरम होतोय तोपर्यंत मस्त असं तेल स्प्रेड करून घेतलं आणि लगेच पाणी टाकलं. पाणी फाट उडायला लागलं होतं. पण जेव्हा डोसा करायचा असतो ना, तेव्हा मी तव्यावर तेल लावून मिठाचं पाणी टाकते, जेणेकरून डोसा चिटकत नाही. आणि त्यातल्या त्यात ना माझा डोसाचा तवा थोडासा जुना झालेला आहे, खूप दिवसाचा तवा आहे, त्यामुळं मला थोडंसं चिटकायची भीती वाटते, म्हणून टाकते मी त्याच्यावरती पाणी आणि तेल मिठाचं. आणि नंतर मग उठला होता डोसा, छान असा परतला, छान झाला होता डोसा आणि मस्त खुसखुशीत पण झाला होता. नंतर मग सगळ्यांनी छान जेवणं वगैरे केले आणि असं होतं. मग असा माझा दिवस कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या आणि माझ्या लेकीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा.